अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जेव्हाही आपण भक्ती मार्गावरती येतो, आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतो, त्यावेळी आपण एक शब्द नेहमी करता ऐकतो, तो म्हणजे सेवा. तर सेवा म्हणजे नेमकी काय आहे? महाराज आपल्या भक्तांकडून सेवा कशा पद्धतीने करून घेतात? सेवा हा खूप जास्त व्यापक शब्द आहे, म्हणजे त्याची व्यापकता खूप आहे. आणि आपण जर का सेवा या शब्दाचा अर्थ नीट व्यवस्थितपणे जर का समजून घेतला तर आपलं जीवन अतिशय आनंदी आणि सुंदर व्हायला नक्कीच मदत होणार आहे. आपण भक्ती मार्गावरती येतो, आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करायला लागतो, उपासना करायला लागतो, पूजा करायला लागतो. आपण या सगळ्या गोष्टीला सेवा म्हणतो. ही नक्कीच सेवा आहे, परंतु महाराजांची शिकवण काय आहे याचा देखील आपण विचार करायला हवा. जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्यावेळी आपल्याला काही गोष्टी त्यामधून शिकायला देखील मिळतात की महाराजांनी काय संदेश दिला आहे. सेवा म्हणजे फक्त महाराजांची सेवा करणे नाही, जी भावना निस्वार्थपणे आपल्या मनामध्ये येते, म्हणजे मग ती समाजामध्ये आपण दुसऱ्यांना मदत करणं असो किंवा निस्वार्थपणे एखाद्याच्या दुःखामध्ये आपण त्याचं जे दुःख आहे ते दूर करण्यामध्ये मदत करणं असो, किंवा एखाद्याला श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये गोडी निर्माण करणे, म्हणजे जी काही गोष्टी आपण निस्वार्थपणे करू, म्हणजे आपला त्यामध्ये काहीही स्वार्थ नाही, आपण मनातून ह्या सगळ्या गोष्टी जर कुणाच्यासाठी करत असू तर ती एक सेवाच आहे. आणि महाराज आपल्या भक्तांकडून ह्या सगळ्या सेवा नक्कीच करून घेत असत. म्हणजे तुम्ही बघा की जेव्हाही आपण श्री गजानन महाराजांची सेवा करायला लागलो आहोत त्यानंतर आपल्या मनामध्ये किती चांगले चांगले बदल यायला सुरुवात झाली आहे. आपलं जीवन किती वेगळ्या पद्धतीने बदललं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नाही, राग नाही, आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. कुणाचं दुःख पाहून आपलं मन देखील विहळ होते. कुणाला जर का काही वाईट वाटत असेल तर त्या गोष्टीमुळे आपल्याला देखील वाईट वाटते की आपण असं महाराजांना देखील मनोमन प्रार्थना करतो की महाराज या समोरच्या व्यक्तीचं जे दुःख आहे ते दूर करा. आणि आपली जी प्रार्थना आहे त्यामध्ये कळकळ असते. आपल्या प्रार्थनामध्ये कधीही स्वार्थ नसतो. जे काम आपण निस्वार्थपणे करत असू, म्हणजे मग ते समाजामध्ये प्रामाणिकपणे जगणं असो किंवा एखाद्याला दुःखामध्ये मदत करणं असो, एखाद्यावर अडीअडचणीमध्ये त्याच्या अडचणीमध्ये आपण धावून जाणं असो, किंवा श्री गजानन महाराजांची उपासना सेवा कोणाला करायला सांगणं असो, म्हणजे महाराजांच्या सेवेत कोणाला आणणं असो. महाराजांची सेवा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की समजा आता कोणाला काही अनुभव आला आहे आणि समोरचा हा दुःखात आहे, वाईट परिस्थिती त्याच्यावरती आहे, तेव्हा तो व्यक्ती जर का समोरच्या व्यक्तीला सांगत असेल की तू श्री गजानन महाराजांचं पारायण कर किंवा कुठला तरी एक अध्याय तू वाच, यामुळे आपण ज्यावेळी अशा गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगतो म्हणजे त्या व्यक्तीला आपण महाराजांच्या सेवेमध्ये आणतो आणि हे जे कार्य आहे आपण निस्वार्थपणे करतो. जेव्हा आपण असं निस्वार्थपणे कार्य करतो या गोष्टीला देखील सेवाच म्हणतात. आणि महाराज अशा सेवा आपल्या भक्तांकडून निरंतर करून घेत असतात. तुम्हाला जर का कुणाचं दुःख दिसलं असेल आणि त्या दुःखामध्ये तुम्ही जर का दुःखी झाले असाल तर समजावं की महाराजांची कृपा तुमच्यावरती झालेली आहे आणि महाराज तुमच्याकडून ह्या सगळ्या काही सेवा घडून आणत आहेत. जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो, श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की तो मानवी मनाच्या खूप जवळ जाणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक पावलोपावली जीवन कसं जगायचं आहे हा सांगणारा श्री गजानन विजय ग्रंथ आहे. म्हणजे फक्त आपण महाराजांची सेवा करायची आणि बाकीच्या गोष्टी जर का आपण वाईट वागत असू, वाईट म्हणजे कसं की कुणाला समजा आपण दुःख देत असू, वाईट बोलत असू किंवा कुणाला आपण फसवत असू, तर मग आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो किंवा महाराजांची सेवा करतो, यामध्ये काही अर्थ नाही. ही खूप व्यापक गोष्ट आहे. सेवा वेगवेगळ्या पद्धतीने महाराज आपल्याकडून करून घेत असतात. जी कोणती गोष्ट आपण अतिशय निस्वार्थ भावनेने करू ती सगळी सेवा आहे, ती महाराजांच्या चरणाशी समर्पित होणार आहे. अशा सेवा केल्याने आपण आतून बाहेरून बदलून जातो, आपलं अंतर्मन बदलून जाते, आपलं मन समाधानी होते, आपलं मन शांत होते. आणि महाराज अशा आपल्या भक्तांकडून महाराज सेवा ह्या करून घेत असतात. जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्यावेळी महाराजांनी सांगितलं आहे की सगळ्यांना मान सन्मान द्यावा, वेळोवेळी प्रत्येकाला मान सन्मान द्यावा, सोयरेधाऱ्यांना मान सन्मान द्यावा, कसं वागावं, कसं बोलावं, हे सगळं काही श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला शिकवतो. आपण जेवढं जास्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू तेवढे जास्त आपल्याला त्या गोष्टी समजत जातात. महाराज आपल्याला काय आहे ते उमगत जाते. जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अपडाऊन्स येतात आणि अशा अपडाऊन्समध्ये म्हणजे आपली परिस्थिती कशी असो, परंतु आपल्या मनामध्ये जर का दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असेल, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण जर का दुःखी होत असू, दुसऱ्यांच्या अश्रूमध्ये आपल्या डोळ्यामध्ये जर का अश्रू येत असतील तर ही एक महाराजांची सेवा आहे. म्हणजे आपल्याला जर का एखाद्या प्राणीमात्राला त्रास देण्याची इच्छा होत नसेल, प्राणीमात्रावरती आपल्याला दया येत असेल, दुसऱ्यांचं कल्याण व्हावं एवढीच भावना आपल्या मनामध्ये येत असेल
तर ही देखील महाराजांची सेवा आहे. म्हणजे महाराजांची सेवा आपण करतो, नामजप करतो, पूजा करतो, उपासना करतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे एका अर्थाने आपण आपलं कर्म शुद्ध करत असतो आणि आपलं कर्म जेवढं जास्त शुद्ध राहील तेवढीच जास्त महाराजांच्या चरणाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि आपण जी काही भक्ती महाराजांची करत आहोत ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. ती जी भक्ती आहे ती महाराजांपर्यंत समर्पित होणार आहे. आपण फक्त महाराजांची भक्ती करून चालणार नाही, आपल्याला आपलं कर्म शुद्ध देखील करावं लागणार आहे. आणि जिथपासून माणसाचं कर्म शुद्ध व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपली जी भक्ती आहे ती अजून पुष्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपली भक्ती पुष्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला महाराजांच्या नामाची जास्तीत जास्त गोडी लागते, महाराजांच्या चरणाची जास्तीत जास्त गोडी लागते, त्यासोबतच महाराजांचे अनुभूती आपल्याला यायला लागतात. म्हणजे असे असंख्य लोकांना असंख्य छोटे छोटे का होईना सूक्ष्म अनुभव महाराजांचे नक्कीच येतात. ते त्यावेळीच येतात जेव्हा आपलं कर्म शुद्ध असेल, जेव्हा आपली भक्ती अत्याधिक पुष्ट झाली असेल, त्याचवेळी महाराज तशा भक्तांना अनुभव देतात, अनुभूती देतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत व्हाव्यात असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपलं कर्म शुद्ध नक्कीच करणे आपल्याला गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला सेवा म्हणजे काय आहे या सगळ्या गोष्टींचा अर्थ नक्कीच अतिशय खोल जाऊन समजून आपण घ्यायला हवा. की ते फक्त आपण पूजा करतो आहोत किंवा आपण दानधर्म करतो आहोत असं नाही. आपण जे काही करत आहोत त्या गोष्टीचा आपल्याला अहंकार देखील नसायला हवा. आपल्यामध्ये जर का अहंकार आला, मीपणा आला, तर या सेवेचा काही फायदा राहत नाही. आपण दुसऱ्याला मदत करतो, आपण निस्वार्थ भावनेने आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्यातला जो अहंकार आहे, आपला मीपणा आहे, तो सगळा काही गळून पडतो. आपल्याला कळते की आपण करणारे कोणी नाही आहेत, हे सगळं करता करविता फक्त श्री गजानन महाराज आहेत. महाराजच सगळं काही माझ्याकडून करून घेतात, मी फक्त एक निमित्त मात्र आहे. आणि जेव्हा आपल्यामध्ये अशी भावना येते की मी फक्त निमित्त मात्र आहे, त्या घडीपासून आपल्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आपण आंतरबाह्य बदलून जातो. आपलं मन हे निस्वार्थपणे प्रत्येकाला मदत करणं असो किंवा महाराजांची भक्ती करणं असो, हे सगळ्या गोष्टी आपण अतिशय निस्वार्थपणे करतो. आणि आपल्याला कळतं की आपण खरंच निमित्त मात्र आहोत, करता व करविता सगळे काही ब्रह्मांड नायक आहेत. महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जर का आपल्याकडून काही सेवा करून घेणार असतील तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण महाराज करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.